नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव. आपण पाहणार आहोत 9 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. तत्पूर्वी आपण संपूर्ण देशभराचा जर विचार केला तर देशभरामध्ये 3 ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळ्याचा विचार जर केला तर उन्हाळ्यामध्ये बहुतांश राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचार केला तर काही भागामध्ये पाणी टंचाई आपल्याला पाहायला मिळत असते. टँकर थ्रू पाणीही नागरिकांना पुरवण्यात येत असते. याचबरोबर शेतमालाचंही खूप अतोनात प्रमाणामध्ये नुकसान आपल्याला पाहायला मिळत असतं. याचबरोबर हिवाळ्याचा जर विचार केला तर हिवाळ्यामध्ये मात्र थंडी जास्त असते. याचबरोबर पावसाचा आपण विचार केला तर संपूर्ण अर्थव्यवस्था ही जवळपास शेतीवरती आपलं निर्भर आहे. म्हणजेच देशभराची 80% एवढी अर्थव्यवस्था शेतीवरती निर्भर असते. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर ही 80%वरून परिस्थिती 60 ते 70% खाली आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जो युवा वर्ग आहे, सध्याचा युवा वर्ग हा नोकरी व्यवसाय याचबरोबर उद्योगधंद्यामध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे प्रगतीचे नवीन नवीन मार्ग आपल्याला पाहायला मिळतात. मात्र 60 ते 70% ही एवढी शेती सध्या शिल्लक आहे. ही 60 ते 70% शेती जी आहे ती संपूर्णपणे मान्सूनच्या पावसावरती अवलंबून असते. काही भागामध्ये पाऊस जर झाला नाही त्या भागामध्ये बोरवेलचा सहारा असते. याचबरोबर सोलार पंप आहेत, वॉटर टँक्स आहेत, त्याचबरोबर जे डॅम्स, रिव्हर्स याचा उपयोग करून शेतकरी आपलं शेतमालाचं उत्पन्नात भर करत असतो. यावर्षीचं जर पाहिलं तर यावर्षी जून महिन्यामध्ये पावसाची कमतरता होते. याचबरोबर जुलै महिन्यामध्ये राज्यभरामध्ये पावसाचं जर पाहिलं तर चांगला पाऊस पडला. काही भागामध्ये धरण जे आहेत काही भाग 80 ते 90% एवढे भरलेले आहेत. ऑगस्टचा विचार जर केला तर ऑगस्टचा पहिला आठवडा काही भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळाला. मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पावसाचं खंड आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे उद्यापासून राज्यभरामध्ये पावसाचा खंड पाहायला मिळण्याची शक्यता. हा जो खंड आहे सध्या तरी 18 ते 20 ऑगस्टपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर 1 ते 2 दिवस एक्सटेंड होऊ शकतो व ऑगस्टात जो राहिलेला आठवडा असेल म्हणजे 20 ते 30 ऑगस्टपर्यंतचं पाहिलं तर त्या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी राज्यात पाहायला मिळणार आहेत. म्हणजेच राज्यभरात 10 ते 12 दिवसाचा पावसाचा खंड पाहायला मिळणार आहे. सध्याचे लेटेस्ट सॅटर्डे इमेजनुसार जर पाहिलं तर ॲक्सेस ऑफ मान्सून ही अजूनही पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश याचबरोबर झारखंड, पश्चिम बंगाल या भागामध्ये सध्या विखुरलेलं आहे. याच भागामध्ये झारखंड, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये कमी दाब क्षेत्र तयार आहे. याचबरोबर ऑफशोर ट्रफ जे आहे ते ऑफशोर ट्रफ गुजरातपासून केरळच्या राज्यापर्यंत विखुरलेली होती. मात्र त्याचा ऑफशोर ट्रफचा प्रभाव हा अत्यंत कमी झाला आहे. त्यामुळे राज्यभरामध्ये याचबरोबर कोकणमध्ये घाटमाथ्यावर ते पावसाचं प्रमाण आहे कमी झालेले पाहायला मिळालेलं आहे. येणाऱ्या 24 तासाच्या पावसाचा विचार जर केला सर्वप्रथम आपण पश्चिम महाराष्ट्रातून पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रात बहुतांश भागामध्ये ड्राय वेज राहणार आहे. पावसाचा जो खंड आहे तो पश्चिम महाराष्ट्रात ही उद्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम कोल्हापूरचं जर पाहिलं तर कोल्हापुरात जो घाटमाथ्याचा भाग असेल त्या ठिकाणी तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. हा जो पाऊस आहे तो सार्वत्रिक पद्धतीचा नसणार आहे. मात्र हलक्या पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर संपूर्ण कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाची शक्यता आहे ती मध्ये फार कमी आहे. 1 ते 2 ठिकाणी 5 ते 10 मिनिटापुरता पाऊस असेल. सांगली जिल्ह्याचा विचार केला तर जतचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर कर्नाटक सीमावर्ती भाग असेल या भागामध्ये मात्र क्वचित 1 ते 2 ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं याच्यामध्ये तासगाव, वाळवा, कवठेमहांकाळ, शिराळा, इस्लामपूर या संपूर्ण भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. ढगाळ वातावरण राहील. 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचा विचार केला संपूर्ण सोलापूर जिल्हा माढा, माळशिरस, पंढरपूर याचबरोबर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर याही भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. जास्त जोरदार पाऊस आता या ठिकाणी पाहायला मिळणार. उष्णतेमध्ये थोडीशी वाढ झालेली मात्र पाहायला मिळू शकतो. याचबरोबर सातारा जर पाहिलं तर महाबळेश्वर, मेढा, वाई, कराड हा जो घाटमाथ्याचा भाग आहे याच भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तोही कमी वेळापुरता. याचबरोबर उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये दहिवडी असेल, पलटण असेल याचबरोबर खंडाळा असेल, शिरवळ असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहू शकतं. याचबरोबर ड्राय वेदर त्या ठिकाणी राहणार आहे. याचबरोबर पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामधील ही जो घाटमाथ्याचा भाग आहे लोणावळा, खंडाळा, पोंड, भोर याच भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. पुणे शहर असेल, सासवड असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर नगराचा विचार केला नगरचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये
ढगाळ वातावरण राहू शकतं. दक्षिणेकडे जे भाग आहेत राहुरी असेल, याचबरोबर श्रीगोंदा, कर्जत, पानेर, पाथर्डी या भागामध्ये ढगाळ वातावरण राहील व 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. जास्त पावसाची शक्यता नाही. आपण जर मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर असेल, लातूर संपूर्ण जिल्हा, धाराशिव संपूर्ण जिल्हा या भागाचा जर विचार केला तर या भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र राहील. मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर 1 ते 2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे. लातूरचं जर पाहिलं तर लातूर, अहमदपूर या जो पूर्वेकडील भाग असेल, पश्चिमेकडील भाग असेल, या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी जोरदार पाऊस मात्र नाही. याचबरोबर बीडचा केज, अंबेजोगाई याही ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडू शकतो. तसेच आष्टी, पाटोदा, जामखेड या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. ओव्हरऑल संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये, याचबरोबर संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव, जामोद, संग्रामपूर हा जो उत्तरेकडील भाग असेल, या ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. अन्यत्र मात्र पावसाची शक्यता फार कमी आहे. झाला तर हलका स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर अकोल्यामधील तेरलाटा, अकोट आणि अकोले हा जो 3 तालुके आहेत, त्या 3 तालुक्यामध्ये एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. 1 ते 2 ठिकाणी मध्यम स्वरूपाचाही पाऊस पडू शकतो. उर्वरित संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं. याचबरोबर वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर तसेच यवतमाळ, चंद्रपूर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस शक्यता ही फार कमी आहे. झाला तर एकदम हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. त्याच्यामध्ये जास्त जोरदार स्वरूपाचा पाऊस नाही. याचबरोबर भंडारा, गोंदियाचा विचार जर केला तर भंडारा, गोंदिया या भागामध्ये मात्र 1 ते 2 ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. तोही उत्तरेय साईडला. याचबरोबर गडचिरोली जर पाहिलं तर गडचिरोली, चारमोशी, गडचिरोली, आमरोळी, याचबरोबर चंद्रपूरचा शिंदेवाडी, ब्रह्मपुरी हा भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो व 1 ते 2 ठिकाणी मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात. बरं, खान्देशाचा जर विचार जर केला तर खान्देशमध्ये जळगावमधील रमळे, एरंडोल, जळगाव, जामोद, पारोळा याच भागामध्ये फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पडतो. अन्यत्र संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता ही फार कमी आहे. याचबरोबर धुळे संपूर्ण जिल्हा, नंदुरबार संपूर्ण जिल्हा आणि नाशिक संपूर्ण जिल्हा या संपूर्ण तिन्ही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाची शक्यता फार कमी आहे. त्याही ठिकाणी सूर्यदर्शन उद्यापासून होण्याची शक्यता आहे. तर कोकणातील जो उत्तरेकडील भाग आहे, ठाणे, मुंबई, पालघर या भागामध्ये ही पावसाची शक्यता फार कमी आहे. मुंबई शहराचा विचार जर केला तर मुंबईमधील कुलाबा या कुर्ला, सायन या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता. उर्वरित संपूर्ण मुंबईमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे. मात्र पनवेल याचबरोबर पेनचा भाग असेल, या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर रायगडचं जर पाहिलं तर अलिबाग, पेन, रोहा, माणगाव हा समुद्रकाठचा भाग असेल, याच भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. तसेच जो खालापूर, पाली या भागाचा विचार केला तर ढगाळ वातावरण राहू शकतो. 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर रत्नागिरीचं जर पाहिलं तर रत्नागिरी संपूर्ण जिल्ह्याचा जो समुद्र सपाट भाग असेल, दापोली, गुहागर, मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, पाचल व लांजाचा काही भाग असेल, या भागामध्येही लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी जोरदार पाऊस त्या ठिकाणी, कारण का ऑफशोर ट्रफ जे आहे ते ऑफशोर ट्रफ एकदम सक्रिय आहे. मात्र ते कमजोर सध्या झालेलं आहे. त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण हे कमी झालं आहे. याचबरोबर सिंधुदुर्गचा विचार केला, सिंधुदुर्गमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलकेच पावसाची शक्यता आहे. त्याही ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की क्लिक करा. धन्यवाद.